पर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंतच तिचा धन्यवाद मागा आणि तिने केलेल्या उपकाराची तुम्ही परतफेड कशानेही करू शकत नाही. तिने पाजलेल्या दुधाची परतफेड तुम्ही कशानेही करू शकणार नाही. त्यामुळं आपले शब्द आईजवळ जिवंत आहे त्यावर जरा जपून वापरा. कारण का एकदा समोरची व्यक्ती गेली की ती परत येत नसते. मग तुम्ही काही करा, कितीही कुटाणा करा, पैसे द्या, आडके द्या आणि काही जगातली कुठली गोष्ट करा, त्याला महत्त्व नाही. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तिला एक ग्लास जर पाणी नाही दिलं तर काय तुमच्या जीवनात अर्थ आहे? आणि कसं तुम्ही सुखी होणार? कसं तुम्हाला सुख लागणार? कारण का जो आपल्या आईला सुखी ठेवू शकत नाही तो जगात कोणालाच सुखी ठेवू शकत नाही. एवढं मात्र नक्की ध्यानात ठेवा. मी माझा मोठेपणा नाही सांगत, पण मी माझ्या आईची सेवा तिच्या पडत्या काळात केली. ह्याचं मला हे माझं सांगण्याचं कारण काय आहे? कारण का मी केलं, कारण का ते माझ्या नशिबात होती सेवा. आणि मी खूप मला भाग्यवान समजते की मी माझ्या आईची सेवा केली आणि मला तो देवाने आशीर्वाद दिला की तू तुझ्या आईची थोडी तरी सेवा कर, आणि मी ती केली. तर असं असतं बघा, जीवनात कुठेतरी आपल्याला थोडं तरी काहीतरी केल्याचं पुण्य हे मिळतंच आहे ना, आणि मिळालं पाहिजे. आल्या जन्मात काय आलं, खाल्लं हागलं, ह्याला काय महत्त्व आहे का? नाही. मी एवढ्याचे कपडे घेतले, एवढ्याचे दागिने केले, एवढं माझ्याकडं आहे वैभव, पण जर तुमच्या नशिबात आईचं सुख नसलं तर त्याला काय अर्थ आहे? ते सगळं शून्य आहे, झिरो आहे. त्याला काहीच अर्थ उरत नाही. मग तुमच्याकडं करोडोची प्रॉपर्टी असू द्या, आणि जर तुमच्या घरामध्ये तुमची आई नसेल तर त्याला आहे का काही? त्या घराला काही अर्थ राहतो का? नाही राहत. त्यामुळे मी सगळ्यांना एकच नम्र विनंती सांगते की जोपर्यंत आई आहे, आई जरी रागाने बोलली ना तर ती आपल्या हिताचंच बोलत असते. आणि आई कठोर का होते? कारण का आपल्या लेकरांनी सुधरून राहावं म्हणून ती कठोर वागत असते. धन्यवाद.